नमस्कार. आज आपण दोडक्यापासून चटणी आणि भाजी बनवणार आहोत. तर यासाठी आपण कांदा आणि लसूण या कशाचाही वापर न करता अगदी साध्या पद्धतीने लहान मुले देखील आवडीने खातील अशी आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत. दोडक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते. तर यासाठी दोडका खाणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर दोडक्याच्या शिरांपासून आपण चटणी बनवणार आहोत आणि राहिलेल्या दोडक्यापासून आपण त्याची भाजी बनवणार आहोत. तर चला प्रथम चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहू. दोडक्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम मी इथे 2 ते 3 दोडके घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून किसून घ्यायचे या पद्धतीने. तर इथे सर्व दोडके मी व्यवस्थित किसून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जे राहिलेले दोडके आहेत तर त्याची आपण नंतर भाजी बनवणार आहोत. तर सर्व दोडके किसून झाल्यानंतर चटणीसाठी आपल्याला कारळे मिळतात, तर ते कारळे व्यवस्थित भाजून ते थंड करून ते आपल्याला वाटून घ्यायचे. ते जाडसरच वाटायचे आहेत. तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता किंवा खलबत्त्यात सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तर हे कारळ्याचं कूट वापरल्यामुळे भाजी आणि चटणी अगदी खमंग होते. नक्की अशा पद्धतीने करून पहा. तर इथे कारळे वाटून झालेले आहेत. आता फोडणीसाठी तेल, जिरे आणि बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. मिरच्या परतून झाल्यानंतर जो दोडका आपण किसून घेतलेला होता तर त्याचा किस या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यावर झाकण ठेवायचं नाहीये, झाकण न ठेवता सतत परतत राहायचंय. त्याच्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून पुन्हा आपण हे परतत राहणार आहोत जोपर्यंत हा दोडक्याचा किस पूर्णपणे परतला जात नाही. थोडा परतत आल्यानंतर त्याच्यात आपण जे कारळ्याचं कूट केलेलं होतं तर ते कूट घालून परत आपण परतत राहणार आहोत. आणि याला 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि पूर्णपणे परतून झाल्यानंतर हा अगदी कुरकुरीत होतो, तुम्ही पाहू शकता. आणि चटणी पण खूप सुंदर प्रकारे तयार होते. नक्की अशा पद्धतीने करून पहा. आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखटानुसार वापरू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. प्रथम मी दोडके इथे बारीक फोडी करून घेतलेले आहेत त्याच्यात. त्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे. आणि फोडणीमध्ये आपण काही कांदा लसूण वगैरे काही वापरणार नाही आहे. फक्त मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट सुद्धा मी कांदा लसूण मसाला वापरलेला नाही आहे. जी आपली मिरचीची लाल पूड मिळते तर तीच वापरलेली आहे. हळद आणि हिंग अशा प्रकारे आपल्याला फोडणी करून घ्यायची. फोडणी व्यवस्थित झाल्यावर त्यामध्ये चिरलेले दोडके त्याच्या फोडी घालून अगदी थोडंसं पाणी घालून आणि चवीपुरतं मीठ घालून हे दोडके व्यवस्थित 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचे. दोडके शिजत आल्यानंतर परत त्याच्यात आपण कारळ्याच्या कुटाचाच वापर करणार आहोत. थोडी कोथिंबीर आणि कारळ्याचे कूट घालून परत ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. प्रकारे अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण दोडक्याची भाजी आणि चटणी इथे बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.